त्यांना हातपाय वगैरे काही नव्हते. रस्त्यानं निघाले, लवळला आले. काही वारकरी मंडळी पंढरपूरला जात असताना त्यांनी केवलवाणी सांगितलं, तुम्ही पंढरपूरला चाललेला मला हातपाय नाही, पण पांडुरंग परमात्मा दयाळू आहे, माझा निरूप सांगा. वारकऱ्याने निरूप सांगितला. एक कारण. दुसरं कारण, नामदेव महाराजांना देखील सांगायचं होतं की परमात्मा सर्व ठिकाणी आहे म्हणून. लगेच निघालेले आहेत नामदेव महाराज, ज्ञानोबा आहे आणि भगवान परमात्मा लवळला आलेले आहेत. लवळला आले असताना तिथं प्रत्यक्ष चंद्रभागा आणले त्या विहिरीमध्ये, तिथं दर्शन दिलं आणि तिथं कुर्मदासांना समाधी दिलेली आहे. पुन्हा हा पंढरपूरला परत निघत असताना देवाने सांगितलं मला ताण लागलेली आहे, सावता महाराजच्या मठामध्ये गेले. सावता महाराज सांगितलं माझ्या मागे पाठीमागे चोर लागलेले आहेत, मला जागा द्या. सावता महाराज सांगितलं केळीमध्ये लपा, तिकडे तिकडे लपा. त्यांनी सांगितलं तिकडे नाही, कुठे जरी मी लपलो तरी माझ्या मागे चोर लागलेले आहेत, मला झुंजून काढल्याशिवाय राहणार नाही. लगेच सावता महाराजांनी विळा होता जवळ, आपलं छाती विरजळली आणि भगवंत त्या हृदयामध्ये लपले. आणि लपल्यानंतर नामदेव महाराज आणि ज्ञानोबा आले. सावता महाराजला विचारलं, का हो इकडे तुम्ही देवाले पाहिलं का? देव इकडे आले. त्यांनी सांगितलं, देव विठ्ठल स्थळी भरला आहे. आणि विठ्ठल स्थळी भरला मस्त पाहिलं त्यांनी. त्यांना फार मोठा बोध झालेला आहे. इथं तर कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझीच आहे. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. थोडा पितांबर राहायचा. त्यावेळेला ज्ञानोबाई पितांबर दाखवला, कारण ज्ञान दाखवते आणि नाम आकडते. त्यावेळेला लगेच नामदेव महाराजांनी भगवंताला हृदयामधून काढलं आणि तिथं अभंग तयार झाला. धन्य ते हरण रत्नाची ते खान, जन्मला आणि दान सावता ते, सावता सागर प्रेमाचे आगर, धरले अवतार माया घरी. अशा पद्धतीने नामामणी त्यांचा जन्मसफल झाला. वंश उद्धरीला माळीयाचा भगवान परमात्मा आलेले होते. त्यानंतरच्या या लवड ग्रामामध्ये आपलं दुपारचं मुक्काम. आता उद्या रोपडेची आलेले तर मालक देखील आलेले रोपडेचे, त्यामुळे ते प्रश्न नाही. आणि आपलं जे चिंतन चालू आहे ते पसायदानावरती चिंतन चालू आहे. गुरुजीने सुंदर मार्गदर्शन तुम्हा आपल्या लोकांना केलेलं आहे. व एखादी ओवी जर घेऊन केली असती, तुमचं ते भाषण झालं. मग ओवी घेऊन कोणती काय घ्या, तुम्ही जे सांगितलं ते योग्य सांगितलं. येला येला धर्मशा हा श्लोक घ्यायचा. कुठे जरी बोलायचं प्रवचनाचं काम पडलं तर त्याच्यावर बोलायचं. चला आणि अशा पसायदानावरती विचार करत असताना विश्वमाऊली श्री ज्ञानोबा श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांजवळ मागे करत असताना पापरूपी अंधकार जावो, त्या विश्वामध्ये स्वधर्म पृथ्वी सूर्याचा उदय हो आणि याची जी सदिच्छा असेल ती पूर्ण हो. त्यानंतर वर्षत सकळ मंगळी सर्व विश्वावरती मंगळाचा वर्षा हो. विश्वनिष्ठांची मांदियाळी ते विश्वनिष्ठ आहे. आम्ही विश्वनिष्ठ नाही का? आपण विश्वनिष्ठ फक्त वारी पुरते. बरं, वारी पुरते. वारीहून घरी गेले की जैसे ते का हरिपाठ घेत असता का देवाजवळ घेत असतो. नंतर काकड्याने म्हणे झोप सुसू देत. आता यांच्या गावाला पिंपळवाल्यावर बहुतेक जर काकडा हरिपाठ असेल तर मंदिरात पुरातन आहे. तरी सांगितलं महाराज आम्ही हरिपाठाला. कधी घेत असता हरिपाठ? जप नाही आली तर घेत. धन्यवाद. कधी कधी म्हणतो चुकवते येतो आले देवाच्या मनात चुकून जाते, देवाला सांगत असतो याचं. चला वा, विश्वनिष्ठांची मांदी. खरं म्हणजे गुरुजीने सांगितलं ते पंढरपूरला एवढे दोन्ही हात भरले वनदाट अपार मिळाले वारकरी रे. 18 पगड जातीचे वारकरी केवळ फक्त पंढरपूरला एका ठिकाणी येतात, अन्यथा नाही. कारण काही क्षेत्रावरती व्हीआयपी लोक आत असतात, बाहेर लोक नसलेले असतात. तर ते आपल्या जवळचं सांगायचं झालं तर तरी काढून राहिलं म्हणून सांगा, नाही तर म्हणून सांगितलं असतं. मोठाले जर असले तर मग मठात घेतले तर लहान लहान असलेले बाहेर झाड पुंजळा करायला गेले असतात. चला आणि तिकडे नाही जायचं. आणि अशा पद्धतीने म्हणून पंढरपूरला जात असताना विश्वनिष्ठांची मानली आली अनवर्त भूमंडळी भेटो या भूत हा. त्यानंतर चला कल्पतरूचे आरोप. त्यामुळे विश्वात्मक गुरुदेवाजवळ मागणी मागत असताना
मागणीशी मागतात, कारण संपूर्ण महाराज माझ्याकरता तुम्ही या ग्रंथाची दुसरी सृष्टी निर्माण केलेली आहे. सदा कल्पतरूची अरो चालणारे कल्पतरूचे बगीचे, सजीव चिंतामणीची बाग आहात, अमृताचे बोलणारे सागर देखील हा आरो. चला कल्पतरूच्या आरो म्हणजे बगीचा, तुम्ही चालते बोलते कल्पतरूचे बगीचे आहात, चिंतामणीच्या गावच आहात आणि बोलतानाचे अर्णव पियुषाचे अमृतासारखा बोलणारी आहात. तुम्ही कशा गुरुजी चंद्रमेज लांछन मार्तंड तापेन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. हा गुरुजीला मला सांगा, जे कलंकरहित चंद्र आहात, उष्णता रहित सूर्य आहात, सज्जनांना सर्वांना नेहमी आवडणारे व्हावे. हा लेखन हार काय ज्ञानोबाई म्हणतात बाबा रे, कलंकरहित चंद्र, चंद्राला देखील कलंक आहे. चंद्र म्हणजे अलांछन, म्हणजे मागणी करत असताना या लोकांच्या ठिकाणी चंद्राला जरी कलंक असला तरी मात्र या लोकांमध्ये कलंकरहित लोक असावे, कुठल्या प्रकारचा कलंक नसावा, हे ज्ञानोबाईची इच्छा आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला कलंक, व्यसनाचा कलंक असेल, मला कशाचा कलंक असेल, तुम्हाला व्यसन असेल, मला शक्ती काय असेल, म्हणजे पण मात्र कलंकरहित चंद्र आहे, उष्णता रहित सूर्य, सूर्य म्हटलं की उष्णता असतोच, तर तुम्ही कसे आहात, उष्णता रहित सूर्य आहात, सज्जनांना सर्वांना नेहमी आवड व्हावी. फार काय सांगावं, तर लोक संपूर्ण सुखानं पूर्ण व्हावं, आदि पुरुषाच्या ठिकाणी अखंड ध्वजावं त्यांनी, हे लय गोड मागणी. किंबहुना सर्व सुखी, सर्व सुख लोकांना सर्व सुख प्राप्त व्हावं, ज्ञानोबाईची लय इच्छा आहे. व पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, किंबहुना सर्व सुखी संपूर्ण होईल, मग सर्व सुखाशी पात्र होईल. म्हणून ज्ञानोबाई बोलताना किंबहुना सर्व सुखी, सर्वांना हा सर्व सुख प्राप्त हो. हा काय सांगावं, त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण व्हावं. त्रैलोक्य, त्रैलोक्य म्हणजे फक्त हे लोकच नाही, हा स्वर्ग लोकांमध्ये सुखाची नांदणी व्हावी, पाताळ लोकांमध्ये व्हावी, आणि मृत्यू लोकांमध्ये देखील सर्व प्राण्यांना सुख प्राप्त व्हावं. त्रैलोक्य म्हटलं ना, सर्व सुखीचा अर्थ आहे तिन्ही लोकांमध्ये सुखाचा वर्षा हो, पूर्ण होऊन त्यांना आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंड बजावं. आदिपुरुष म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी त्यांनी त्या भगवंताची बजावी या शब्दाचा अर्थ सेवा करावी. तुम्हाला मला आम्ही सेवा करते का, सेवा कोणाला करते, तुम्हाला माणसाले, आपण कोण्या माणसाले, तुम्हाला माणसं म्हणजे माणसं, माणसं म्हणजे माणसं नाही. विचार सागरामध्ये 4 प्रकारचे माणसं आले, विषयी, पामर, मुक्त आणि मुमुक्षु. पामराला हा सेवा करणं हा त्याचा विषयच नाही, विषयी माणूसाला देखील सेवा करणं, कारण विषयी आणि पामर याच्यामध्ये फार फरक आहे नाही. कारण पामर माणसाला निषिद्ध विषय आवडतात, तर विषयी माणसाला विहित विषय आवडतात. नाही कळलं असेल तर दुसऱ्या भाषेमध्ये आपण इथं थांबलं पाहिजे असं नाही. पामर माणसाला हत्तीतले भजी आवडतात, तर विषयी माणसाला घरची आवडतात. फरक काय झाला, मग फरक काय झालेला नाही. पामर माणसाला निषिद्ध विषय आवडतात, तर विषयी माणसाला विहित विषय आवडतात, म्हणजे काही फार फरक झाला असं नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी देखील भजी जे नाही ती सेवा करू शकत नाही, मुक्ताला करण्याची गरज नाही. कारण जे पूर्ण अवस्थेला प्राप्त त्यांना काय गरज आहे, जे ज्ञानगंगेला आले, पूर्णता जेवण्या झाली, का शांतीशी आली पालव नव्हे, तो कोणता काम नाही, काम नाही. हा झालो काही ना सौदियाचे काहीची करणे, त्याला मुक्ताला गरज नाही. आहे ते फक्त मुमुक्षुला. मग इथं ज्ञानोबाईची भावना आहे, सर्व लोकांमध्ये मुमुक्षुची भावना निर्माण व्हावी आणि आदिपुरुषाची त्यांना परमात्म्याची सेवा घडावी, सेवा घडावी. हा तुम्हाला मला पुन्हा माणसाचे त्याच्याच प्रकार आहे. तुकामुळे ज्या प्रकाराचे गेले 3, ते लोक तमोगुणे, रजोगुणे, सत्वगुणे. तमोगुणी लोक राजकारणी लोकांची सेवा करतात, रजोगुणी लोक संसाराची सेवा करतात आणि सत्वगुणी लोक संतांची आणि देवाची सेवा करतात. हा त्यानंतर आदिपुरुषाच्या ठिकाणी भज
न हा परमात्मा सर्व ठिकाणी आहे हे देखील त्यांची भावना असावी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी, या लोकांमध्ये पूर्ण हो, पूर्ण. कारण जीवन पैशामध्ये पूर्णता नाही, संसारामध्ये पूर्णता नाही, राजकारणामध्ये पूर्णता नाही. किती पैसा म्हणजे पूर्णता नाही. त्याजवळ 5 रुपये असतात त्याला वाटते 10 असली पाहिजे, 10 वाल्याला 50 असली पाहिजे, 50 वाल्याला वाटते 100, 100 वाल्याला 500, 500 वाल्याला वाटते 1000, 1000 वाल्याला वाटते 5000, 5000 त्याला वाटते 10,000, 10,000 त्याला वाटते 50,000. आपण पैसा किती जरी वाढत गेला तरी पूर्णता नाही. ज्ञानोबरायला माहित होतं. तो सांगणारा संसारामध्ये का पूर्णता काय? पहिले एकटा माणूस असतो, बरं आहे तिथं पडलं मुसळ तिथं तरी करशील लग्न माझे लग्नानंतर त्याला वाटते का पूर्ण झालं म्हणून. मुलगा कधी होते, मुलांतर विचारा गाव कसं काय? नाही म्हणे महाराज मुलगा शिकला पाहिजे, शिकल्यानंतर विचारा गाव कसं काय? नाही नोकरी लागला पाहिजे, नोकरीला विचारा कसं काय? नाही मला सुनबाई नसेल. कितीही जरी आपण संसार वाढत गेला तरी तुमचा आपला संसार सोडा आणि एवढा मोठा राहून आरोग्य काया उत्तम जाया फुलवान घराणा ब्रह्म सर्व काही असताना त्याचा देखील पूर्ण झाला नाही, आपण कुठे पूर्ण झाला? म्हणून संसारामध्ये देखील पूर्णता नाही, पैशामध्ये देखील पूर्णता नाही, राजकारणामध्ये देखील पूर्णता नाही. सामान्य माणसाला सभासद वाटते, सभासदाला उपसरपंच, उपसरपंचाला सरपंच, सरपंचाला पंचायत समितीमध्ये, पंचायत समितीमध्ये त्यांना जिल्हा परिषदमध्ये, जिल्हा परिषद त्यांना आमदार, आमदाराला खासदार. त्यावेळी आपण आर मुख्यमंत्र्यापर्यंत पंतप्रधानापर्यंत जरी गेला तरीही पूर्णता नाही. मोदी साहेब तुम्हाला काय वाटते? मला एकच वाटते की रुपालमारच्या दिंडीत जाऊन आपलं मस्त वस्तीवरती जेवण करा दादा साहेबाकडे. अरे संसारामध्ये, राजकारणामध्ये, परमार्थामध्ये, आपल्या पैशामध्ये पूर्णता नाही. आणि त्यावरची भावना आहे या लोकांमध्ये पूर्ण होईल ही लोकांमध्ये पूर्ण झाली पाहिजे. आणि पूर्णता होत आदि पुरुषाची आणि भगवंताची सेवा केली पाहिजे. जो कोणी अखंडित आदि पुरुषाची सेवा करणार आहे आणि ज्ञानोबरांचा आता आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे हा ज्ञानोबरांची भावना असावी. ज्ञानोबरांचा बाबा महाराज या मृत्यू लोकांमध्ये विशेष करून या ग्रंथाची ज्यांना जीवन होऊन राहील असं त्यांना ये लोकाची व परलोकाच्या भोगावर विजय व्हावा. प्रसन्न आहात तुम्ही? हा प्रसन्न आम्ही. एक म्हणे श्री विश्वेश्वराव गुरुजी, हे विश्वेश्वराव, हे परमात्मा, हे गुरुदेव, तिन्ही विश्वाचे प्रभू नृत्यनाथ म्हणाले हे दान प्रसाद होईल या वराने. एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसाव होईल म्हटल्याबरोबरच जाईल ज्ञानोबर म्हणतात येणे वरील ज्ञान घेऊन झालं. गुरु एवढा विश्वास पाहिजे. त्यांनी म्हटलं झालं म्हणजे की समजून चालाव झालंच ते. हा गुरुवरचा ज्ञानोबरांचा फार मोठा विश्वास होता. येणे वरे या वराने ज्ञानोबराला सुख प्राप्त झालेलं आहे. तसा योग्य अयोग्य काय कसा जाण्याचा आपण विचार मांडलेला आहे. हे बराबर असेल तर आमच्या गुरुजींचं, अयोग्य असेल तर माझं मला फरक करा. मंडळी आज आपला आता हा दुपारचं शेवटचं प्रवचन आहे. आपल्याला जास्त चालायचं असल्यामुळे उद्याची जी दुपारचे यजमान आहेत ना ते इथंच प्रवचन ऐकलं. त्यांना माहित होतं उद्या मला घाई करणार आहेत म्हणून. कारण लागला टकडा पंढरीचा बरे आलात ते देखील आणि अशा पद्धतीने विचार आणलेला आहे. तुम्ही आम्ही केली आपले नाव नोंदवायचे राहिले ते प्रत्येकाने नाव नोंदा आणि आपल्याला पास भेटणार आहे. नाहीतर मग तिथे ते लोक आपल्याला त्रास देणार आहे. त्यामुळे आपण आपलं काय नाव नोंदा लागतील. 200 रुपये म्हणजे फार नाही. 200 रुपये म्हणजे काय? 200 रुपयामध्ये किती दिवस राहतात माहिती का? पौर्णिमेपर्यंत. चहा जर घेतला तर 10 रुपये चहा, नाश्ता, 2 टाइमची जेवण, राहण्याची व्यवस्था सर्व होणार आहे. आणि अशा या पद्धतीने सर्वांनी सर्वतोपर्यंत आता आपले पंढरपूरचा आणि उद्या आपण पोहोचणार आहोत. पण पोहोचत असताना उद्या सकाळी तर आपली आंघोळ होणारच आहे. पण संध्याकाळची आंघोळी करतात बॅगेतून आपल्या गावी अंडरवेअर काढून ठेवण्याच्या मुठीचं आम्हाला नदीवर बसून द्या. चंद्रभागेवरती आपली आंघोळ होणार आहे. आंघोळ झाल्यानंतर मठामध्ये आपण जाणार आहोत. मठामध्ये नंतर आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम कीर्तन वगैरे होणार आहे. दशमीला माऊलीच्या समोर जायचं आहे. एकादशीला नगर प्रदक्षिणा आहे. द्वादशी सोडली त्याला जायचं असेल ते जाऊ शकते.
त्या नारळाच्या पौर्णिमेपर्यंत ते राहू शकते. त्यानंतर असा हा नेम तर पंढरपूरला आलात आणि नेमच पाळला मग काय फायदा झाला. कारण नियमाशिवाय तर बल प्राप्ती नाही. पंढरपूरचा नियम आहे चंद्रभागे स्नान विधितो हरी कथा समाधान चित्ता सर्व काळ सर्व वारकरीने निष्ठेने जीवन जगा आणि बसायला जाण्यासारखे जीवन जगा. सर्वांच्या ठिकाणी बंधू भावनेची हे फार मोठी निष्ठा ठेवा. थोड्या कमी जागेमध्ये ऍडजस्टमेंट होणार आहे असं करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आम्ही खेळी वेळी सदारोळी आनंदे केल्याचा अनोळी खेळ म्हणून मेळ मिळविला. ज्या परिवाराकडे आपला मुक्काम आहे या परिवाराला भगवंताच्या कृपेनं बाबांच्या आशीर्वादानं आयु आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त आणि उत्तराउत्तर या परिवाराकडून अशीच वारकऱ्याची सेवा तुम्ही हो. त्यांच्याकडून देवही आहे बा साधुतात पण मी विचार केला म्हटलं आपण वस्तीवर जाणार आहोत पाणी जर का आम्हाला दोघांना लई चिंता म्हटलं बाबा बहुतेक ऊनच पडणार आहे. ऊन जरी नसलं कुठे जरी बसला तरी सावलीच आहे कुठे बसा. कारण आज सूर्य म्हणजे तापहीन झालेला आहे तो. त्याला माहिती आहे वारकरी येऊन राहिलेले आहे. आपण जर जास्त तापलो तर वारकरी कुठं थांबणार आहे. कारण मंडप वगैरे तर आपलं टाकलेलंच आहे. त्यालाही असं त्यांनी ज्ञानोबाईच्या भाषेत सांगितलं चंद्रवेजा ज्ञानोबाई बोलले ना त्याप्रमाणे मार्कंडजी तापहीन मार्कंडजी तापहीन झालेला आहे तो आध्यात्मिक त्याला माहित आहे. आणि एक वैशिष्ट्य वाटलं कारण गावात तर नामचिंतन आहे पण रस्त्याने असताना कोणीही रस्त्याने जा कुठेही बसा 2 दिवस आता तुमच्या कानात नामचिंतनच येणार आहे. नामचिंतन तर तो पंढरपूरचा महिमाच आहे. आनंद तिथीचा मुखही अशी वाचा मुखा पण म्हणजे घ्या यांनी कधी जर रामकृष्ण म्हटलं ज्ञानवाचं तोही देखील ना कावीला जाणे होईना म्हणतोस तो त्याला म्हणतात मुखही अशी वाचा. आंधळ्याशी डोळे त्याला कधीच परमात्म्याला पाहून त्याला संतांना देवाला पाण्याची इच्छा होणार आहे. त्याला डोळे प्राप्त झाले सांगायचे. हा आंधळ्याचं पांगड्याशी पाय पांगडा कोण आहे तो तीर्थयात्रेला गेला नाही संतांच्याकडे गेला नाही तर तोही देखील पंढरपूरला गेले सहज मौलीच्या समोरा भगवंताच्या पांगड्याशी पाय. हा तुका म्हणे वृद्ध चरणीवरी म्हातारी माणसं देखील या ठिकाणी चरणी होतात. हा आनंद तुम्हा आपल्या लोकांना भोगायचा आहे. आपण भोगत आहात आणि भोगत राहावं एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि पसाय जाणारे चिंतन संपवतो. बाबा आसपासांना संपून जातात आपलं भारत सांगलं आणि अशा पद्धतीने विचार मांडलेला आहे. ऐसा प्रसंगले जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. काय माझी वाणी मानेल संताचे. काय माझी वाणी कृष्ण महाराजला आवडत असेल संतांना आवडत असेल पण माझा आत्मविश्वास आहे कारण संत हे मायबाप आहे आणि मायबापाच्या समोर कसही जरी मुलगा बोलला तरी मात्र बालक बोबडा बोले का वाकुडा विसका पावले तोच करुणी माऊली गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता सर्व आपले आई वडील तेच आहे. त्यामुळे आपण काही जरी बोलला तर त्यांना ते गोड वाटणार आहे आणि त्यांनी गोड करून घ्यावं एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना झालेली सेवा पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विश्वात्मके देवी देवा वेद तोषावी तोषोनी मद द्यावे सायदान ही खराची व्यंकटी सांडो दया सत्तर वीरती वाढो भूता परस्परे तरो मैत्रीवांची दुरितांची तिमिरगाव विश्व स्वधर्म सूर्यभाव जो जीवांची चतुर्थी लावो प्राणी वर्षगत कर मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाडी अनवरत मंडळी सदा कल्पतरुची हरव चिंतामणीची हरणव चंद्रमेघे लांछन आनंद देता सर्वाणी सदा सज्जना सोयीमवडा सर्व सुखी प्रणहोरी ती लोकी अधिवादी गुरुती आणि ग्रंथ उपजीवे शेष लोकी दृष्टादृष्ट विजय एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दानपसाव येणे वरे ज्ञानदेव सुख्या येणे वरे ज्ञानदेव सुख्या येणे वरे ज्ञानदेव सुख्या पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल महाराज महाराज
सावता महाराज की जय. दोन प्रवचन झालेले आहे. आता भारूड कसं काय करा मग सांगा आता. त्यामुळे कारण पुढे बहुत करणे त्या अरणला बरेच वारकरी असतात. आमच्या वारकऱ्याला जागा मिळाली पाहिजे त्याकरता स्वयंपाक झाला असेल तर नैवेद्य दावा वारकऱ्याला जीव घाला चालता चालता एखादं म्हणून मग रामकृष्ण रे. सर्व वारकऱ्यांना सूचना आहे की आता आपल्याला मालवानी पुढे सांगितलेलं आहे सूचना